लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नगर परिषद तत्कालीन मुख्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी आमरण उपोषण। गंगाखेड उपविभागीय महसूल कार्यालयासमोर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं आमरण उपोषण। गंगाखेड नगर परिषदच्या स्वच्छता विभागाला आलेल्या निधी संदर्भात वारंवार माहिती मागून देखील जाणीवपूर्वक माहिती लपवून अर्ज गायब करणाऱ्या अधिकाऱ्याला व तत्कालीन मुख्य अधिकारी तुकाराम कदम यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी दिनांक 22 फेब्रुवारी पासून उपविभागीय महसूल कार्यालयासमोर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं आहे। गंगाखेड नगर परिषदेतील स्वच्छता विभागाने खरेदी करण्यात आलेल्या सर्वच वाहनांचे कोटेशन वेगळे व प्रत्यक्षात अव्वाच्या सव्वा किंमत दाखवून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली। गत वर्षी नगर परिषद स्वच्छता विभागाला 98 लाख रुपये आले होते। यात खरेदी करण्यात आलेल्या 2 ट्रॅक्टरची मूळ किंमत कमी असून त्या ट्रॅक्टरची जास्त किंमत दाखवून शासनाची दिशाभूल केली। कचरा उचलण्यात येणाऱ्या घंटागाडी याच्या कोटेशनमध्ये तफावत आढळून येत आहे। याबाबत नगर परिषदेला माहिती मागून देखील आजपर्यंत कुठलीच माहिती देण्यात आली नाही। संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तत्कालीन मुख्य अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका अध्यक्ष विकास रोडे, शहर अध्यक्ष अली चाऊस, संतोष हनवते यांनी उपविभागीय महसूल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। गंगाखेड नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला आलेल्या निधी संदर्भात वारंवार आम्ही माहिती मागितली, पण मागणी ही जाणीवपूर्वक आम्हाला देण्यात आलेली नाही। कारण त्याचं आम्हाला काही कळू शकणार। बाबा तात्कालीन जे मुख्य अधिकारी तथा प्रशासक होते त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। स्वच्छता विभागाला खरेदी करण्यात आलेल्या सर्व वाहनाचे कोटेशन वेगळे व प्रत्यक्षात अव्वाच्या सव्वा किंमत दाखवून शासनाची लाखो रुपयाची फसवणूक केली व नगर परिषद स्वच्छता विभागाला 98 लाख रुपये आले होते। खरेदी करण्यात आलेल्या 2 ट्रॅक्टरची मूळ किंमत कमीत कमी असून सदरील जास्तीची किंमत दाखवून शासनाची दिशाभूल केली। कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटागाडीचे कोटेशन मध्ये देखील तफावत आढळून येत आहे। आम्ही वारंवार नगर परिषदेला माहिती मागवली, माहितीचा अर्ज दाखल केला, अपील केला, पण प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं। तर त्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या विरोधात आज उपविभागीय कार्यालय गंगाखेड येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने उपोषणाला बसलो आहोत। लवकरात लवकर शासनाने जर या उपोषणाची दखल घेतली नाही तर पुढील आम्हाला जय भीम। आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने गंगाखेड शहरातर्फे नगर परिषद गंगाखेड यांच्या वतीने भ्रष्टाचार झालेल्या माजी मुख्य अधिकारी तुकाराम कदम यांच्या विरोधात उपोषणास बसलो आहोत। उपोषणासाठीच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर जर पूर्ण झाल्या नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने लवकरात लवकर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। याची शासनाने दखल लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा पॅन्थर काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।